हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, समजा दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा नाम प्रत्येकाला सांगितलं. त्यांच्या सर्व पापांच्या अपराधांची क्षमा कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. एशियामध्ये ना 43 अध्याय वचन 5 आणि 6 या दोन वचनात आपल्याला एक अनुभवाचा याकोबा विषयावर दिलेली कृपा आणि देव तुमच्या आणि माझ्यावर दिलेली देवाची कृपा यावर जो इंटरेस्ट बोलतात, एक उत्साह बोलतात आणि देवाने आपल्यासाठी एक हिंमत दिलेली आहे. त्याचं कारण आहे आपल्यामध्ये असणारी पवित्रता. भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझा अंश त्या उगवती कडून आणील, मावळती कडून तुला मी एकवट करेन. मी उत्तरेला म्हणेल देऊन टाक, दक्षिणेला म्हणेल अटकाव करू नकोस. माझे पुत्र दुरून माझ्या कन्या परमेश्वर आपल्या सगळ्यांना सांगतो. तर योहान 1:12 जितकी विश्वासी लोक आहेत तितकी देवाची मुलं आणि मुली आहेत. तो सांगते की माझ्या मुलांना माझ्याकडे या, तुम्ही त्यांना घेऊन या, तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. याकोबाला परमेश्वराचा अनुभव मिळाला आणि हिंमत पण त्याला दिली आणि याकोबाने हिंमत घेऊन कार्य करायला सुरुवात केली. आपल्या सगळ्यामध्ये एक हिंमत तयार ठेवा की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, मला हिंमत देणार आहे, मला शक्ती देणार आहे, मला सामर्थ्य देणार आहे, मला अभिषेक देणार आहे, मला अद्भुत गोष्टी देणार आहे. मग ते 11 अध्याय वचन 27 पासून ते पुढे जातात. माझ्या पित्याने माझ्या हातात सगळं काही दिले. तुम्ही विचार करा की प्रभू येशू काय सांगतो की माझ्या परमेश्वराने माझ्या हातात सगळं दिलं. आता तुम्ही विचार करा, आपला बाप आपल्या हातात काय देत पण नाही. कपाटाची चावी पण लपून दिली की पोराने चोरी नाही केली पाहिजे, बरोबर असं नाही, काहीतरी खावा लागेल जाईल असं. पैसे उडवितो. स्वतःच्या मुलावर विश्वास नाही, पण परमेश्वर पित्याचा विश्वास आपल्या मुलावर एवढा होता की सगळं मी तिच्या हातात देतो, घे. मला माहिती आहे विश्वास आपल्या प्रत्येकामध्ये आपल्या मुलावर एवढा विश्वास नाही. मुलं चुकली तरी त्याला शिक्षा आहे, पण आपण एवढी चुकता पण आपल्याला शिक्षा नाही. म्हणून इब्रिकरासमध्ये 12:5 आणि 6 पुत्राप्रमाणे मी त्यांना शिक्षा देतो. देवाचं जे प्रेम आहे ना या जगामध्ये, जेव्हा ती सोळाप्रमाणे बाकी कोणाच्या प्रेमात तुम्ही भविष्यात जीवनात जगू शकता. कारण देवाच्या प्रेमाची जी शक्ती आहे ती बाकी कोणामध्ये नाही. कारण देवच आपल्या जीवनामध्ये कार्य करेल आणि तुम्हाला त्याचा मार्ग शिकवायला सुरुवात करेल. पुढे सांगते आणि पित्या वाचून, बघा काय सांगते, पित्या वाचून पुत्राला कोणच ओळखत नाही. आणि पुत्रा वाचून ज्या कोणा त्याला प्रकट करण्याची इच्छा असेल, तर पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून त्याला काय सांगते, पित्याला कोणी ओळखत नाही. आपल्याला प्रकट करायला जर देवाने आपल्यासाठी प्रकटाचा मार्ग दिलेला आहे तो पाळणं. अहो कष्टी आणि भाराकंजनो, तुम्ही सगळे माझ्याकडे या. प्रभू येशू सांगतो की तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही कष्टी आहे, दुःखी आहे, समस्यात आहे, पापात आहे, नाशात आहे, गाडीत आहे, कष्टात आहे, सगळ्या बाजूनी टेन्शन मध्ये.
तेव्हा तो सांगतो माझ्याकडे. असं प्रभू सांगतो माझ्याकडे नाही, मी तुम्हाला प्रभूकडे घेईन. माझ्याकडे काय नाही म्हणत काय सांगते मग ते 4:19 वचनमध्ये पेत्राला हाक दिली, तू माणसं पकड मासे सोड. देवाने मला हेच हक्क दिला, हेच वचन मला दिला आणि मी त्याच वचनात चालला. पण जेव्हा पेत्राला ही गोष्टी माहिती पडल्या तेव्हा प्रेषितांच्या कृत्यात 3 अध्यायामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. तेव्हा एक सुंदर नावाच्या दरवाजाजवळ गेला. विचार करा तुम्ही काय होत असेल तिथे. तो फक्त पैशाचा लालची होता, बरोबर ना. आपण पण देवासमोर हेच भीक मागत बसतात, मला चांगला धंदा होऊ दे, ते मासे होते. अरे उत्साहित राहा, हे दे असं बोल. सगळ्यांची गेली वाटते असं. उत्साह पाहिजे माणसामध्ये. जर ज्यामध्ये उत्साह नसेल तर उत्साह हमेशा भरलेला राहील. आमच्यासारखे एवढे टेन्शन घेत गेलं ना तर पुढचा विचार नाही करत. एक उत्साह माणसामध्ये देवामध्येच राहतो. तर प्रार्थना कशी करावी आणि प्रार्थनेमध्ये आम्ही तेच सांगतो की देवा मला हे दे, देवा मला ते दे. अरे कधीतरी सांगा ना मला एकदा तरी पवित्र आत्मा दे तुझा आणि तुझी इच्छेप्रमाणे मला तुझं कार्य करू दे. अरे देवानी आत्मा काढला ना तर रस्त्यावर पडायला त्याला कोणी विचारणार एवढा महत्व आहे. पण जो पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करते तेव्हा आपल्या जीवनामध्ये शांती येते. हर परिस्थितीमध्ये हा संकट एकाच नावावर जगावं लागते. आमचा विश्वास त्याच्यावर असला तर आमच्यामध्ये भीती नसते. प्रीतीच्या ठाई भीती नसते. प्रीतीच्या ठाई प्रीती वाई असेल तर सांगेल माझ्याकडे भीती मी का बोलू असं सांगते. अरे घाबरतात माणसं सगळे, स्ट्रॉंग बनत नाही, विश्वासात बनत नाही, ना सामर्थ्यात बनत, ना कधी त्या ज्ञानामध्ये. एक छोटा मुलगा असतो नेहमी आईचा नाही तर बाबाचा हात पकडतो, हात सोडत नाही. त्याला माहिती आहे रस्त्याला जायचं आहे तर मला माझ्या मम्मीचा किंवा माझ्या डॅडीचा हात मला सोडायचा नाही. त्याच्या मनामध्ये एक भीती असते, मी कुठे हरावीन नाहीतर मला कोण उचलून येईल. कारण लहान असताना त्याच्या डोक्यामध्ये एक शिकवलं घराच्या बाहेर नको तिकडे उचलून तुला कुठेतरी येईल. बरोबर की नाही. अरे उत्पत्ती 3 अध्यायाचा हिसाब तोच होता. आदामाने एव्हाच्या काळात त्यांना पण उचलून केलं तेव्हा पण ते पापात आपल्या भविष्यात तेच आहे. म्हणून हात देवाचा पकडताना असा मजबूत पकडा की तो हात सुटला नाही. त्या हातामध्ये सामर्थ्य प्राप्त आला पाहिजे आणि त्याच्यात एक शांतीचा आत्मा निर्माण झाला पाहिजे की तुमचं भविष्य क्लिअर होतं, एक सामर्थ्य तुमच्यात क्लिअर होतं, एक अद्भुत तुमच्यामध्ये क्लिअर होतं. कारण तो देवाचा आत्मा तुमच्यात कार्य. भीती माणसात आलं म्हणजे दुष्टाई आली. माणसामध्ये दुष्टाई का? माणसात दुष्टाई का? कारण विचार दुसऱ्या ठिकाणी असले ना मी ते जोरात मारलं का तुम्ही जाणकर उघडणार, बरोबर की नाही. कारण माणसाचं दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष आल्यानंतर भीती वाटते. एखादा माणूस तुमच्या कुठून आला तरी तुम्ही घाबरणार, बरोबर की नाही. झोपल्यात की जागे मराठीमध्ये बोलतो बरोबर. आत्मपरीक्षण करत राहा की आम्हाला हिंमत जर शरीरामध्ये पाहिजे तर एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, ते म्हणजे पवित्र भीतीच आहे. एवढी जुन्या करारापासून ते नव्या करारापर्यंत माणसाला हिंमत देण्यासाठी वचन दिलं. आणि जो देवावर भरवसा ठेवत होता तो देवाच्या इच्छेने चालत होता, तो जिंदगीमध्ये कधी कमजोर पडलेला नव्हता.
कसा पाहिजे? नम्र मना. तू काय बोला? मी मनाचा मन कसं आहे मग ते पाहता. जे अंतःकरणाची शुद्ध ते धन्य तेच देवाला पाहतील. कोणाला? अंतःकरणाचे शुद्ध होतात. त्या आतमध्ये देवाविषयीच विचारधारा पाहिजे. त्याच्या अशी विचारधारा ठेवू नका. फार कठीण परिस्थिती तुम्हाला प्रवासात जावं लागेल. लीन आहे त्या माझी चूक आपणावर घ्या, माझ्यापासून शिका. काय? रात्री झोपतात तरी जीवाला विसावा आहे का? जीव असा असते उद्याला काय करायचंय, परवाला काय करायचंय, हे करायचंय, ते करायचंय, असं करायचंय. अरे या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये जर शिरायला लागल्या ना तर मनुष्य कमजोर. कुत्र्याने चावल्यावर हमेशा मनात घाबरा होते की नाही? चावलेल्या लोकांना माहिती असतं. इतके जरी कुत्रा बघितला तर पहिल्यांदाच अंग सांभाळण्याचा प्रयत्न करतो. मग एक सैतान पण एक मोठा कुत्रा आहे. तो हमेशा चावायचा प्रयत्न करतो. पापात, मोहात, नाशात, घाणीत, भांडणात, नफरतात, निंदात, द्वेषात. तो पण एक शैतान आहे. तो पण कुत्रा आहे. बोलाने काय सांगितलं माहितीये का? त्या कुत्र्यापासून सावध राहा. ते दहीक सुद्धा झाले. निंदा करणारी, नफरत करणारी, द्वेष करणारी, देवा करणारी, त्याला त्यांनी कुत्र्याचा वापर केला. मग तुम्हाला कोणी भेटलं ना, तुम्ही कोणाची निंदा केली, ते तुमची निंदा करत, तुमची निंदा ते करत असेल, तेव्हा त्यांनी सांगितले त्या कुत्र्यापासून थोडा अंग सांभाळा. समजलं ना? आलं लक्षात? नाही पण त्यांच्या जोडीला जास्त मैत्री जोडते. बरोबर की नाही? म्हणून मी नेहमी लोकांना शिकवतो 99% जगात पाप करणारी माणसं. जेव्हा तो देवाजवळ येतो ना तेव्हा 1% असं सांगतो मी पापी आहे, मी गुन्हेगार आहे. जेव्हा त्या वचनावर, त्या शिक्षणावर, त्या नियमावर जेव्हा शिकवले जातात तेव्हा त्याचं भान कुठेतरी पवित्र आत्म्यामध्ये उतरलं जाते. कोणताही मोह आपल्या समोर असला त्या मोहाला जर आपण बळी होत आहे तर सैतानाशी संगत आणि मैत्री करतो. पण जो मनुष्य लूकमध्ये 10:27 पासून प्रश्न दिले देवावर प्रेम करा. 15:12 करिंदीकरास पहिल्या 13 मेन आहे आपल्या मध्ये प्रेम असलं पाहिजे. रोमकराच्या लोकांना सरळ सांगितलं प्रीती म्हणजे डोंग पण नसलं. तुमच्यामध्ये जी प्रीती आहे ती डोंग ठेवू नका. देवावर प्रेम करताना डोंगी प्रेम नाही करायचं. जीवाने, मनाने, श्रद्धेने, विश्वासाने, संपूर्ण तन मनाने देवाच्या शिक्षणाचा अनुभव. कारण पवित्र आत्माच माणसाला मार्गदर्शन. म्हणून माणसामध्ये भीती नाही. मग 28-19-20 वचनामध्ये दिले त्यांनी की तुम्हाला आज्ञा दिलेल्या आहेत, नियम पण दिलेले आहेत, विधी पण दिलेले आहेत. बरोबर की नाही? मग कशाला भीती पाहिजे? जो आज्ञा पाळतो, तो विश्वास ठेवतो, तो नियमाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये चमत्काराचा अनुभव येतो की मला आज नवीन जीवन आहे. हा मोठा चमत्कार. आरोग्य असं नाही मी प्रेयरमध्ये येते तुम्ही त्याला इंटरेस्ट देतात ते नाही. आता बरे झाले परत पापात झाले. परत जीवन परिवर्तन झालं. मार्कमध्ये 16-15 पासून अखेरची आज्ञा दिलेली. त्या शेवटच्या आज्ञामध्ये प्रत्येक माणसाने देवाच्या वचनाचा, शिक्षणाचा, नियमाचा पालन केला.
आणि जेव्हा मी खरोखर देवाला आपली वेळ दिलेली आहे तर देव तुम्हाला सुद्धा त्याची वेळ देत आहे. म्हणून भीतीचा आम्हाला नसावं. संयम व सामर्थ्याचा आत्मा म्हणजे भित्रेपणाचा परमेश्वराने आपल्याला आत्मा दिला तर संयम आणि सामर्थ्य ज्यामध्ये देवाच्या शिक्षणाकडे जो लक्ष मध्ये चाललेला आहे आणि त्याच्या वचनाप्रमाणे वागत आहे पवित्र आत्मा त्याच्यावर तुमच्या उजव्या पायाला मुंग्या पकडली. आपल्या प्रत्येकाला देवाने शिकवलेल्या नियमांमध्ये प्रवास आपल्याला करायचा. जितकी प्रार्थना तुम्ही विश्वासाची घेणार तितका परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करायला सुरुवात करेल. आपण विश्वासात असते तरच आपल्यामध्ये अनेक प्रकारच्या जीवनामध्ये आरोग्य, शांती, आनंद, ज्ञान आणि पवित्रता हे आपल्यामध्ये होतं. ही जी पवित्रता आहे ना ती फक्त प्रभू येशूच्या आत्म्याच्या द्वारेच होते. त्याचाच आत्मा पवित्र होता. लोक 3:22 आणि 23 तो देहाने उतरला, आत्म्याने मजबूत झाला. योहानमध्ये 4:24 वचन कसं दिलं, उपवासक आणि प्रार्थना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. उपवासकाची प्रार्थना कशी पाहिजे, आत्मा आणि खरं आहे तेच बोलायचं. तो खरं कोणाला बोलणार, लोकांना बोलणार, देवाला खरं बोल. तू काय चुकले तर देवाला सांगते, देवा मी असं चुकलं, मी तुझ्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध पाप केले, ते पहिलं कबूल. हा जर चुकले तर तुम्ही कबूल केलेलं आहे. मी तिला सांगेन, तू तिला सांगेन, ते खरं आहे का खोटं आहे ते माहिती नाही, पण मात्र 4 शब्द वाढून मिळतात एवढं. मग तुम्ही काय करणार, पाप कबूल जाणार का पाप तुमची वाढवणार, काय वाटतं? एशियामध्ये ना 1:15 वचन दिलेली आणि ही जी वचनं बोलतात ही वचनं नेहमी पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला मिळाली पाहिजे. हे हात आहे ना, या हातात पाप नाही पाहिजे, त्याच्यात पुण्य आहे आणि एक पवित्रता आहे. जर हात असा तुमच्यावर ठेवला गेला तर तुमच्यातला जो दुष्ट आत्मा आहे तो त्या भीतीने हळूच कधी होऊन जातो. कोणता आत्मा, दुष्ट. मग तुमच्या अंगाला शार येतील किंवा थरथर कापतील, अनेक प्रश्न तुमच्या जीवनात. कारण त्या आत्म्याला, दुष्ट आत्म्याला देवाचा आत्मा काय आहे हे समजतं. तुम्हाला हे माहिती असेल ना, त्या प्रेषितांच्या कृत्यामधला 3रा अध्याय आणि योहानाच्या ज्या शरीरामध्ये येशू ख्रिस्ताचं जे रूपांतर होतं आणि त्यांनी येशू त्याच्यात आहे हे दाखवण्याचं रूप त्यांना दाखवलेलं होतं, तेव्हा त्या भिकाऱ्याने बघितलं, आम्हाकडे बघ. तेव्हा तुम्ही बघितलं येशू ख्रिस्त, मी येशूची स्तुती करायलाही गेलेली आहे, मला पण जाऊ ते बघच आहे. प्रेषितांच्या कृत्यात 5व्या अध्यायामध्ये 12 पेत्राच्या सावलीकडे लक्ष द्यायला लावलं. कारण इथे हा चमत्कार पाहिल्यानंतर लोकांचे विश्वास वाढले गेले आणि वाढत असताना नुसती त्याची सावली कुठे पडते ती तरी आम्ही बघणार. आणि लोकांनी तो विश्वास धरला आणि आजारी, दुःखी, संकटात सगळे लोक असे रस्त्याच्या किनाऱ्याला आणि मित्र येणार आहे. अशा प्रकारे एक प्रकाशाचा सावली यांच्या अंगावर पडणार आहे. अशाच विचाराने त्या टाइमाला चमत्कार.
एक ते सकाळची 9-10च्या टायमाची असते, तर कदाचित 3च्या नंतरची असते, बरोबर. कारण दुपारच्या 12चा 1चा सावली काय एवढी नाही, ही सावली थोडी लांब, आणि थंडीच्या सीझन मध्ये सावली जास्त छोटी असते ना, त्यामुळे तिकडे हल्ली आहे. सूर्याला पण मोठ्या प्रमाणात शक्ती दिली, उन्हाळ्यामध्ये पण म्हणजे उन्हाळ्याच्या समयामध्ये मोठ्या प्रमाणात सावली दिसते. आम्ही जेव्हा छोटे होते ना, तर आमचे काका आम्हाला सांगायचे, आता तू बारा इकडे, मी इकडे बारा. मग तो अंदाज सांगायचा की 5 वाजले, आणि कोणाला जरी विचारलं तर बरोबर 5 वाजले. एवढा त्यांचा देवाबरोबरचा अंदाज होता. सावलीने समजायचं की आता 5 वाजले, आणि त्या टायमाला ते डोळं घेऊन निघायचं, कळप घेऊन निघायचं. आताच्या काळामध्ये मुलांना जर शिकवलं ना, काय सांगितलं ना, तो विश्वास नाही पडणार. असं कसं टाइम दिसेल, काय बोलत नाही. आता मोबाईलचा टाइम आहे, मोबाईलचं घड्याळ आहे, आणि सगळ्या घड्याळामध्येच टाइम आहे. मोबाईलचा टाइम माणूस विश्वास. आता माणसाचा शेवटच्या काळाचा टाइम आहे. इतिहास क्लास 5:16. आता टाइम बघा तुम्ही, आपल्या जीवनात कशी कशी घटनाची येणार पुढे, हे टाइम बघायला सांगितले देवा. बघा जरा वाचन दे. वेळेचा दिवस. हे जे दिवस वाईट आल्यानंतर आमचा उपयोग कसा आला पाहिजे? भीतीमध्ये पाहिजे, प्रीतीमध्ये पाहिजे, दयामध्ये पाहिजे, सामर्थ्यामध्ये पाहिजे, शांतीत पाहिजे, ज्ञानात पाहिजे, दानात पाहिजे, कार्यात पाहिजे. वेळेचा दिवस, जी वेळ देवाने आम्हाला दिलेली त्याचा वापर पद्धती मनात भीती ठेवायची नाही. आपल्या मनात जर भीती आहे तर आपल्यामध्ये देवाची उपस्थिती नाही. एका भीतीने आपलं शरीर कमजोर केलं जातं. माणसं भीती कुठून तयार झाली? माणसं दुष्टांत. पवित्र आत्मा आपल्याला काय शिकू? या भीतीनेच आपण कमजोर होतो. मत्तेमध्ये 24 अध्याय वचन 12. आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळाची प्रीती थंडावे. आता अनितीचं चित्र वाढत गेलं, नीतीचं नाही. तरी कसं अनिती वाढल्यामुळे पुष्कळाची प्रीती थंडावे. समजलं? नीती कमी आहे, आता पाप जास्त. आता देवावर प्रेम कमी आहे, त्याच्या प्रेम जास्त. मनुष्य विचार करत नाही, या शरीरावर एवढा कंट्रोल शक्तीचा विचार करतात. तोच विचार पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाजवळ फक्त एकच मागा, तुझं राज्य आम्हाला. त्याची प्रार्थना घ्यायची. स्वर्गीय बाबाची प्रार्थना शिकवलेली आहे ना, ही प्रार्थना तुमच्या आणि माझ्यामध्ये जीवनात प्रवेश करत असतील तर जिंदगी आमची आनंदाची, शांतीची. मी तुम्हाला एकच सांगितलं, मला येशू नाही, बरोबर? मी पण तुम्हाला सांगितलं, ये सोडून नका. आणि तो जर सुटला गेला तर तुमचं सगळं. योहान 11 मध्ये येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या काही शिक्षणाचा अर्थ आपल्याला शिकायचा. लाजर येशू बरोबरच होता.
आणि तो येशूपासून थोडा थोडा दूर 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 व्हायला लागला ना, तेव्हा तो आजारी 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 पडायला लागला. कोण कोण कोण? का? तुमच्या शरीरातला देवाचा शब्द कमी 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 व्हायला लागला तर तुमच्या शरीरात रोग वाढायला सुरुवात कारण ते दुष्टात म्हणजे पाप आहे. आणि हे जे पाप आहे हे त्या माणसाला कुठेतरी सतावाचं चिन्ह जोडलं. समज. आणि हेच माणसाला कमजोर मग ती वाढत जातात. कारण त्याच्यामध्ये दिले लोक 11:24 मध्ये पहिल्यापेक्षा 7 आत्मे आणि त्या माणसाची दशा पहिल्यापेक्षा खतरनाक. चला बघूया किती किती प्रश्न लिहून ठेवलेल्या देवाने. एक वचन इतकं आहे ना, बापरे, कधी कधी विचार करायला लागते की देवाने कशा पद्धतीने आणि या शिष्याने बरोबर कसं कार्य केलं. आणि त्यानंतर एक लिखाण 800 वर्षानंतर एक एक शब्द बोलून मोजून मापून कसा ठेवलेला असेल. आणि तो बोलणारा फक्त पवित्र आत्माच होता. आणि तोच आत्मा सगळ्यांना मार्गदर्शन. मला एवढं माहिती, येशूच्या जीवनामध्ये जेव्हा शिष्य आढळले मग ते 4:19 त्यांनी सांगितलं, मासली पकडू नका माझ्या जवळ. त्यांनी मासली सोडली आणि येशूच्या मागे परत गेले. आणि गेल्यानंतर परत त्यांची परिस्थिती तेच. त्याच्यानंतर लूकमध्ये ना 5 अध्यायामध्ये मावळं पकडलं मिळालंच नाही. येशूने सांगितलं, हे काम कर, हेच कर. देव आपल्या बरोबर आहे ना, तर तुम्हाला मागायला लागणार नाही. तुम्ही पाहिजे स्वतः एक ट्रेनिंग घ्या, देवाचा हात सोडा, देवाचं काम करायचं सोडून द्या आणि नंतर जगाच्या गोष्टी धन पैशाचा शोध करा. किती हातात राहतात आणि टिकतात. डोक्यावर कर्ज वाढते, मानसिक तणाव वाढते, अस्वस्थ का? तो शैतान जो असतो ना, म्हणा ना, तो आपल्या सगळ्यांना मोह देतो. जसे मोहात तसं नुकसानात. धन गरीब गरजवंत व्यक्तीला जेव्हा देतो खायला, त्याचा आशीर्वाद तुझ्या घरी धावत येतो. तुम्ही बोलतात ना, लग्नाला ज्या मजा आली, कार्यक्रम, तो आशीर्वाद नव्हता मिळत तुम्हाला. तो कार्यक्रम तुम्हाला फसवायला बघतो. पण तो एक मनुष्य खातो, त्याला किती आनंद होतो ना, फक्त त्याच्या आत्म्याला विचार. भविष्यामध्ये मी शिकला आहे म्हणून मी गरीब का राहतो तुम्हाला माहिती. मी गरीब कशाला बनतो? कारण माझ्याकडे काहीतरी आहे पण त्याच्याकडे तर काहीच नाही. मला कोणत्या गोष्टीमध्ये ना आवड नाही, शोक नाही. मला फक्त एवढी आवड आहे त्याचं कसं चालतं, त्याला मी कसं मदत करू, माझ्याकडे काय आहे तिथपर्यंत मी धावत राहू. तुम्ही दया करा गरजवंत असेल. किती फायदे होते मी तुम्हाला. जिंदगी फक्त मोहच आहे. घर बांधायची इच्छा असते, घर घ्यायला वाटतं. घर बांधलं, मग याची इच्छा वाटते की आता घरात फोर व्हीलर उभी राहिली पाहिजे ना. मग 4 व्हीलर गाडी आली नाही, पाहिजेच पाहिजे. मी जेव्हा पहिला प्रभूची सेवा करायला निघालो ना, तर मी खूप फिरत होतो 2 व्हीलरवर. माझ्याकडे अशी गाडी होती, ती गाडी पाण्या भिण्यातून काढायचं नाही, सायलेन्सर फोडायचा, पण विश्वास मात्र सोडला नाही. सायलेन्सर फोडून काढायचा, ठाक 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 आवाज. मला माहिती बुलेट सारखा. कशी ना कशी गाडी रिपेअर करून रात्री 2:00-2:30 घरी पोहोचायचं. मी विचार करतो आजच्या काळामध्ये जे मी सेवामध्ये एवढा धावून थकून भागून आला, तर मला वाटले आपल्यामधला एक सुद्धा असा माणूस नाही की
कशाला मी पुढे टिकणार. हे बघा, देव जर असेल तर तुमच्याकडून सगळ्या कामात तुम्हाला परमेश्वर शक्ती देईल. मी एकच शिकला, मेहनत केली, कष्ट केली, अनेक प्रश्नामध्ये पास झालो, ज्यात आहे आजपर्यंत मी समाधान आहे की नाही. कधी तुम्हाला विचारले की जेवले का काय केलं? नाही. हा प्रश्न, आपलं जीवन हेच शोधतो. पण पाहुणा आला, पाहुणे आलेच पाहिजे, घरात शांती आहे, पण पिणारे नाही पाहिजे ना. घरात कोणता माणूस आला तरी त्यांना एक पाण्याचा ग्लास देण्याची सवय लावा. भले घरात नका बसवू नका, ओटीवर बसवा, पैरीवर बसवा, एक ग्लास पाणी द्यायचा प्रयत्न करा. देव माणसाच्या रूपातच आहे. जर तुम्ही काही मूर्त्यांना आपण एवढं कष्ट करतो, याला त्याला अनेक लोक आहेत गर्भला जाऊन एवढे हात, बरोबर ना. अरे मी पण तुमच्यासारखा 4 वेळा गेला तिकडे, माझा विश्वास तिकडे वेळा करणे होतो. मी येशूच्या आईला किंमत करायचा, मला मूर्तीचं माहिती नाही, पण दुनिया करायला लागले तेव्हा मी पण मूर्ती बनवले 10,000चे ठेवले होतं मी लोकांना दाखवण्यासाठी. कशाला? की मी कसा होता आणि मी कसा बनला. पुन्हा मी हार नाही लावत, गणपती नाही लावत, काही लोकांना शिकवायला लागलो. काय करतो त्याच्यानं शिक्षण आहे ते. तर मी लोक बोलतात तसं थाळी घेतली, समुद्रावरून गुडघे टेकत तर त्या चर्चमध्ये गेली. कुठून? समुद्र केवढा लांब आहे माहिती ना, गेले असतील वेळेला, गोव्याचा नाही समुद्र, पात्राचा. आणि तुम्हाला माहिती आहे की वाळू केवढी गरम असते. नाही, पहिल्या त्या समुद्रात जायचं, डुबकी मारायची, यायचं, आणि लोकांनी सांगितलं अशा गुडघे टेकून मग त्या मंदिरात जायचं, तेव्हा तुझी इच्छा पुऱ्या होतील. आई ते सांग, मलाच माहिती नाही की माझी इच्छा काय पुऱ्या होत. आता मी इकडे बऱ्याच लोकांना बघतो, इथे काय मुलं बाळांचा परमेश्वरने दिलेला आशीर्वाद आहे, तर त्यांना मुलं बाळा सगळे होतात, पण जातात फक्त तिकडे आणि त्या मूर्तीला नैवेद्य करून येतात. फार चुकीची तुम्ही कामं करता, कारण तुम्ही पहिली साधण्या मोडलेली नियम विसरलेली का. मूर्तीपूजा करण्याची ज्या गोष्टी मोशीने मिसळ देशातून लोकांना बाहेर काढून चांगल्या गोष्टीचं शिक्षण दिलं, आज येशू ख्रिस्त मरणावर विजय घेऊन पुनरुत्थित झाला. मी माणसाचं ऐकलं म्हणून मी बिघडलो, आणि मी शिकलो नाही तर तुम्हाला मी कसं शिकवणार? बरोबर की नाही? 144:9 पासून 115 पण शिक्षण शोधा तुम्ही त्या विश्वासात. मी आलो, गुडघे टेकी त्याची थाळी, त्याच्यात काय काय होतं, नारळ होतं, हार होते, दुसरं काय माहिती. तेव्हा 25 रुपये दिले, आता माहिती आहे ना 200-500 असेल काहीतरी, आता असेल ना वावणारे लोकांना माहिती असेल. तो ते गुडघे टेकत आला, चढला त्यावर, तिथपर्यंत ना एक मूर्ती इकडे आहे, एक मूर्ती तिकडे आहे, बरोबर ना. असं दोघे तिकडे अर्पण द्यायचं, अशी लाईन लावायची. मुलगी टेकली वगैरे, प्रार्थना केली, उठला. मला माहिती नाही येशू ख्रिस्त माझ्या जोडीला आहे, आणि मी स्वतःचा विचार करतो की ही माझ्या जोडीला आहे. गेला तिकडे, नारळ दिला तिकडे टाकून, हार दिला, बरं गळ्यात दिला फेकून तिकडे. तो माझ्या डोळ्यामध्ये असा कोपाचा निघाला का नाही आत्मा, मी तुला तिच्या गळ्यात घालायला दिलेला हार, मग देव यो का देव तो नक्की देव कोण? हार घेणारा ना हार न घेणारा? काय बोलत नाही. हार त्यांनी माझ्याकडून घेतला ना, त्यांनी फेकून दिला. तुमच्या लक्षात आलं का त्या टायमाला की तो देव नाही मिळत, तुम्ही कशाला हार लावता? बरोबर, माझ्या लक्षात असं आलं.
पण ती समज मला नाही आली. ती समज माझ्यामध्ये जे आत्मा बसलेला होता ना दुष्ट, तो कोपाला. मी हार दिला, तू फेकून दिला. शंका मात्र कमजोर. आणि नंतर दुसऱ्या टायमाला मी आल्यावर पुन्हा मद्रासला गेलो. आणि मद्रासला गेल्यानंतर तेव्हा मी बाहेर फिरून आलो. आणि गेल्यानंतर मद्रासमध्ये तर आता मी विचार करतो, मी आणि माझ्या आत्याच्या मुलीचा मुलगा मिरवणूक काढतात ना, ती मूर्तीला फिरवतात. तर तिकडे गेलो. तर जायचं असं निघाले. मग तिकडून एक बियर प्यायची. एवढं संपत आहे बघा. चमत्कार केवढे होतात तेच बघायचे तुम्हाला शिकायला. बरोबर की लोक श्रद्धावंत कशामध्ये आहे माहिती नाही. तुमची श्रद्धा चांगली आहे, परमेश्वरची जेनेस असू दे. मी कोणाला त्याच्या अपोजिट नाही बोलत, पण माझ्यावर जो प्रसंग आला तो मी तुम्हाला देव तुमच्यामध्येच आहे. देव त्या व्यंकटेच्या मूर्तीत नाही. तुमच्या श्रद्धा आणि तुमचा विश्वास त्याच्यात आहे. तर मी सांगतो मी तिकडे बियर प्यायला निघाले. तर तिकडे एक बाई झाडी होती. ती धक्का मारून मला निघाली. अम्मा मी सांगितलं मी अम्मा काय बोलती नाही, त्या बाळाला बरं नाही, ती घेऊन चालली. कधी बाहेर बघत असा प्रश्न होता. गेलो त्यांच्या मागे पण बाळाला बरं नाही म्हणून त्याचं जाऊ आपण. बियर प्यायला नाही गेलो. पहिले त्या बाळाच्या मागे गेले. बाळाच्या मागे गेले. बघतो ते हॉस्पिटलमध्ये त्या दवाखान्यात तिकडे नाकावर बसवलंय. ते बाळ एकदम थंड झालं. आता माणूस तिकडची पद्धत आहे. काय बोलणार तुम्ही पण तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा, देव माणसात आहे, देव मूर्तीत नाही. तर मी गेलो, तिची पायची चोळे ना, ते शर्ट वगैरे काढलं, हात पण चोळे. तर पोरांनी डोळे उघडले, रडायला लागला ना, बरं झालं. तो तिकडे वसईचा एक मनुष्य त्या दवाखान्याच्या समोर उभा होता. तर त्यांनी मला एक शब्द बोलला, तू प्रेयर करतो, प्रार्थनेला जात होता, पण माझ्या लक्षात नाहीये मी प्रेयर करून माझे बरे होतात असं. मग मी बोलला, एक हार देईल, एक तुला बाळ देईल, एक तुला मेणबत्ती देईल असं सांगितलं. बरं बोललाय ते करावं लागेल. सकाळी उठला आणि ते मिसाला गेला आणि देऊन टाकलं ते. तर त्या अगोदर आम्ही निघाले. बरोबर मिरवणुकीला जाऊ सर आज बियर नाही प्यायची. ती बाळाला बरं नाही, आज नाही बियर प्यायची. आधी परत आम्ही बियर प्यायला नाही गेलो. ते मिरवणुकीच्या मागे फिरून इकडे आले ना, आले ना परत त्या दवाखान्याकडे गेले. मग ते बाळ बरं झालं ना, तेवढं तेव्हा तर डॉक्टर मला सांगते की काय चमत्कार, त्याला काय नाही, तू बरं झाला. ते देवानी माझ्या हातातून चमत्कार करायचा होता की तू मूर्तीकडे वळू नका, तुला मी जे काम दिले त्याच्याकडे म्हणून आज हे केंद्र उभं केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही गोष्टी अशा असतात त्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं असते. तर तिकडे अशा गोष्टी घडून गेल्या. तर मी 4 वेळा गेलो. 4 वेळामध्ये बऱ्याचशा चुकीमध्ये राहिलो. तिकडे काय चूक केली तर हे सांगतो. तिकडे बियर पिली, पिक्चर बघायला गेलो, फिरायला इकडे तिकडे गेलो, बाजारात गेलो, हलवा घेतला. पण माझ्या भविष्यामध्ये खरं सांगतो तुम्हाला की मला देवाने कृपेचं दान दिलेलं होतं, ती दया आणि प्रेम आणि शांती. मात्र देव माझ्यापासून दूर नव्हता, पण लोकांवर श्रद्धा आणि विश्वास होता. ते पुढे मी जातो. तरी तिकडून उतरलो, कुठे विसावरून आलो. सेवा करायचं मी असं नाही, भरपूर सेवा पण तिकडे केली, पण माहिती नाही.
एक दिवस एक माणूस त्याला हात नाही मिळत, पाय पण नाही मिळत, फक्त गाळलं होतं. त्या गाळल्यावर तो कसा जायचा माहिती नव्हता. आणि एवढी पब्लिक विचारली. पण मी तिकडून विसावून येत असताना बघितलं काय विचारायला, मी गेला हलवाऱ्याच्या दुकानामध्ये, त्याला सांगितलं मला हलवा दे आणि बारीक बारीक तुकडे करून दे. पाव किलो का अर्धा किलो काय घेतलं लक्षात नाही. ते घेतलं तर मी याला खायला देईन, म्हणजे खावडेल तर. आता इकडे एसटी स्टँड होता आणि एवढा पब्लिक आहे, तो माणूस जायला मुश्किल आहे. तो गेला कसा, तर मी इथे वळायला पण रस्ता नाही, मी वळाला तिकडे निघाला त्याच्या मागे. तर तो असा चाललेला का इथून इथे बघितला तेवढं, इथपर्यंत गेला, इथपर्यंत गेला, इकडे पण पळत आला, तरी दिसत गेला कुठे. शेवटी बस स्टँड पर्यंत गेला तरी पण नाही, तो गेला. तुम्ही तिकडे शोधला, गाडी तर ती त्याच्याकडे नाही जायचा धक्का मारायला. तो कसा जात होता ते देवाला माहिती, पण जरी चालवला असला ना तरी नाही जाऊ शकत. त्याला कोणतरी धक्का मारत असेल किंवा तो तिथेच थांबत असेल, अशी काही ते पद्धतीची आहे, बाकी काय नाही. जरी थोडं लोटत कारण त्याला स्टँड बी काय नव्हता, ते फक्त चाकाचंच फक्त होतं. आपले बर्फ चढवत तर तुम्ही बर्फ आणि गेला तो किती काय. मी विचार केला काय माझ्या परीक्षा चालल्या होत्या काय. 4 ठिकाणी गेला तर 4 ठिकाणी अलग अलग प्रश्न निघाले. एकदा मी मिरवणूक बघायला बसलो माझ्या घरामध्ये, म्हणजे तिकडे जिथे रूम मध्ये राहत होता ना तिकडे. विचार केला नाही पैसे आहेत ना तिथे ठेवून जातो. 80 रुपये फक्त पाकिटमध्ये घेऊन गेला. काय लागणार आहे, पैसे कशाला जाणार आहे, तिकडे फिरूनच यायचं नुसतं. आणि ती मिरवणूक चालल्या ते मी बघतो, माझ्या 80 रुपयाची मिरवणूक इकडून निघाली. जेव्हा दादा मध्ये चोरी पाकिट गेलं माझं. कारण देवाने सुंदर एवढं दान दिलेलं होतं, त्याचा वापर मी चुकीचा. काही शिक्षण देणं गरजेचं आहे. दुसरी काही नाही तर आपल्याला येशूने सांगितलेले घाबरू नका, मी तुझ्यावर. मग येशू माझ्या बरोबर होता म्हणून येशूने मला या रस्त्यात आणलं. कारण लूकमध्ये दिलेला 19:10 मी हरवलेल्या शोधाव्यास लागलो. मी हरवलेलो होतो, मला शोधण्यास त्यांनी शक्ती दिली ना. आज ज्याप्रमाणे मी डिसिजन घेतलो, देवाच्या कृपेने वेलणकरीला गेलो, वेलणकरीच्या एरियात समर्पण केलं देवाच्या नावामध्ये. तिथे एक घर पण माझ्या आत्याच्या मुलीने अर्पण केलं आहे. तिथे माझं घर झालं 19 दिवसामध्ये. आणि ही प्रभूच्या आशीर्वादाने आज तिथून प्रार्थना संघ सुरू झाला. तिथून इकडे की देवाला हेच करायचं होतं की माझं वचन लोकांना द्या. तेच ते मर्यामातीचा जो आज्ञाचे नियम होतं पुत्राला शिकवले तेच आहे. तर ती मूर्तीकडे नव्हतं, ती आईकडे होतं. आणि ती येशूची आई, ती तुमची आणि माझी आई मला भेटली. आणि मी हे सेवेमध्ये प्रभूच्या राज्यात वाढ केली. त्या परमेश्वराला, त्या आईला आणि त्या स्वर्गीय पित्याला छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर पिता बापा, आमचा सर्वांचा विश्वास वाढव आणि पवित्र आत्म्यामध्ये, सामर्थ्यामध्ये, ज्ञानामध्ये सर्व म्हणजे लोक, आमदार लोक, सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद देऊन आणि आम्हाला सैतानाच्या हातातून सर्वांना सुटका करू. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.